कसे झाले? अंकलला उशीर होईल बोलले ना, 1:30 वाजले. नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये पाटील फॅमिली नुमान. आणि गाड्यांचा जरा जास्त आवाज येत असेल कारण सिग्नल सुटले समोर हायवे म्हणून. आज सुट्टी आहे, त्याचबरोबर सचिन पण घरी आहे. या महिन्यात मला वाटतं ते नाही गेली खेळायला, वर्कलोड पण जास्त होता. रमजानची सुट्टी होती तर तिथं बाहेर गेलेलो. त्याच्यानंतर पावसाने आठवड्याभर त्यांना काही कामच नाही, म्हणजे डिलिव्हरच नाही बाहेर गेला, तर काम त्यांचं भरपूर पेंडिंग होतं. तर नाही, वर्कलोड जास्त होता, तर आपण वीकला नाही खेळायला गेले. नेक्स्ट वीकला बोललो की जातो थोडा रेस्ट, कारण तब्येत पण त्यांची जवळपास आठवड्याभर चांगली नव्हती. भरपूर सर्दी वगैरे झालेली. त्यांना जास्त करून बाहेर गेलं तर वातावरण जमत नाही, जेवण पण नाही जमत, आणि पाण्यामध्ये पण बदल झाला तर भरपूर त्यांचे वांदे होतात, वांदे. तर काय नाही, सकाळचाच मस्त शेजारी येते तर जरा चहाला नाश्त्याला येते, म्हणजे आम्हीच बोलवले त्यांना, कारण त्यांच्या घरवाला केनियाला गेले, तर म्हटलं या आमच्याकडे चहाला येतात, बोलवते असं नाही. तर म्हटलं चला आज पोहे बनवूया आणि चहा बनवूया त्यांच्यासाठी खास. तेच तयारी चालले. सकाळी गेले बाथरूमला, थोडी सकाळची कामं करून घ्यायची, कामं. चला नंतर सचिन बरोबर. गुड मॉर्निंग सर्वांना. आज आहे सुट्टीचा दिवस. आज काय खेळायला गेलेलो नाहीये, तब्येत पण ठीक नाहीये. हा रिंकू, काय चाललंय? साफसफाई? मी आज सुट्टी घेतले. करेल कामापासून पण. चला चला लवकर लवकर करा साफसफाई. त्यांना करतो डबल कॉल, करतो त्यांना डबल कॉल. दर्शचं आमचं एकच काम असतो, सकाळी उठून सुट्टी असल्यावरती खेळायला जायचं. त्याचा मित्र आहे तो, सकाळी 9 वाजता येऊन गेला एकदा बेल मारून. आम्ही उठलो नव्हतो कारण का उशिराच उठलो, तब्येत पण ठीक नव्हती, कामं पण सर्व अडकली होती ऑफिसची. दर्श गेलाय खेळायला आणि घरी चालले आता साफसफाई. हा ठेवला सर्व उचलून, ठीक आहे. सकाळी त्याला उठवायला की दर्श चल खेळायला म्हणून. ब्रश करीपर्यंत पण त्याला धीर नव्हता, धीर गेला ब्रश आणि तो काही खाल्ला नाही सकाळी. थोडा मेस लेटच उठलो, सचिन तर नाही गेले, मग लवकर उठून काय करायचंय. असं पण सुट्टीचा दिवस आहे, दर्शला तर 2 दिवस. दर्शला 2 दिवस सुट्टी. पोहे बनवले किती? हा ठीक आहे बघ. आज आता ब्रेकफास्ट साठी पोहे. शेजारचे अंकल पण येणार आहेत, त्यांना थांबायला सांग मग. वा 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 मज्जा. फोडणी मी दिली नाही, ढवला मारायला लेखासारखा तू आलास. त्या पोयांचा ढवला, त्याला पण ढवले मारायला भारी आवडतात. अंकलला लेट होईल बोलले, ते अजून भाजीवाले एकच आहेत. सब्जी मंडीमध्ये, सब्जी मंडी, मस्कतचा उपचा भाजी मार्केट, सब्जी मार्केट. आता दुखवलं. सॉफ्ट बनतो, सॉफ्ट. बस ना.
कसे झाले? अंकलला उशीर होईल बोलले ना, 1:30 वाजले. इथं आमच्या आठवण निघाले लग्नामध्ये मांडीवरती लिहितात ते किती कुणाचं वजन झालेलं त्याचं आता आठवण आले आम्हाला. अरे ढाटू मोठा बस बसतोस मांडीवर. खोटा खोटा कशाला बसायचं, जेवढा वजन आहे तेवढा टाकायचा. या शेजारी आमची लेट झाली, त्यांची वाट बघून 12 वाजले. आता नाश्ता काय करणार नाही, जेवणार काय? तो बोल मला लेट होईल, तुम्ही जरा घ्या करून, मी येतो नंतर. खूप मोठी सब्जी मंडी आहे, खूप मोठा बाजार आहे. सूप मेन एक प्रकारचं मार्केट आहे, त्याला सूप बोलतात अरेबिक लोक. आणि हे सूप प्रत्येक ठिकाणी असते. बाजारपेठ कशी बोलतो आपण की सेवादन बाजारपेठ, पण सूप म्हणजे हे बाजारपेठ. सूप हे सगळीकडे असतं. आता निजवा सूप म्हणजे समजायचं की निजवाचा भाजी मार्केट, रुई सूप तिकडे पण आहे सेम. तिथं त्यांचं ट्रॅडिशनल चांगला दिसतं. बाजारपेठ सगळं असतं, सर्व भेटणं. त्यांचं ट्रॅडिशनल सगळं धुपापासून सगळ्या ज्या गोष्टी त्या ज्या वापरतात ते सगळे हँडमेड पण बनवलेल्या. सुटला पण जायचं आहे आता. रमजानला झाला एक तिथे त्यांचा ट्रॅडिशनल कार्यक्रम पण झाला, त्यांचा डान्स वगैरे होतो. असा सुरायचा असा सुरा ना तलवार जाऊया असं वस्ती पण आहे, म्हणजे माणसं पण खूप राहतात आतमध्ये. जास्त पाऊस पडला का सूप जास्त पूर्ण पाण्यामध्ये डुबते. आहे ना, पाऊस पडला नुकसान होते. ज्याच्या इथं जास्त पाणी तर घराशी होतं, पाणी जायला रस्ता नाही. पाऊस जरासा जरी पडला तरी म्हणजे तुडुंब होतं सगळ्या जागा, सर्व ठिकाणी पाणीच असतं. घरांमध्ये पण नुकसान होत असेल. इथं आमच्या इथं काय नाही झाला, पण एक भयानक म्हणजे गोष्ट. छोटी छोटी घरं पण आहेत ना, म्हणजे आपण कसं गावच्या ठिकाणी आपली घरं असतात तशी. शाळेची मुलं गेली किती 11 माणसं मेली ना, 11 माणसं मेली, त्याच्यामध्ये 9 शाळेची मुलं होती. म्हणजे बसमध्ये बस अडकली, तर ते नंतर मग पाण्याचा प्रवाह जास्त झाला, त्याच्यामुळे ते बाहेरच निघाले. बस पूर्ण वाहूनच गेले. त्याच्यामुळे तर शाळा पूर्ण आठवडाभर बंद. रमजानची सुट्टी संपली शनिवारी, रविवारी शाळा चालू झाल्या. फक्त इंडियन स्कूल बंद होते, कारण बैसाखी होती, आंबेडकर जयंती आणि युगादी होती नवीन वर्ष, तर त्याच्यामुळं सुट्टी होती. पण उमानी स्कूल चालू होते. पाऊस पहिल्या दिवसापासून भरपूर होता. मी पण पहिल्यांदा बघितला जो कंटिन्यू पाऊस पडला, तो पण दुबईच्या करामतीमुळे. निसर्गाची खेळ. दुबईला तर ह्याच्यापेक्षा पण बाहेरच पडला. तर बिझनेस चालू केला, बिझनेस सिटी. पण इथं अरेबिक लोकांचं असं आहे, पाऊस पडत नाही, त्याच्यामुळे पाण्यात जाण्यासाठी काहीच नाही केलेलं. जरासं जरी अर्धा तास जोराचा पाऊस पडला तर विचारच नका, सगळा भरून जाईल. पहिल्यांदा झालेला पण ना 2007ला. बरं, ऊन एवढा पडतो की तर पाणी जिरून पण जातं लवकर. तनुकला असंच होती पाहून मला आता पॅन खाली नदीला, तर आमची इथं नदीला अजूनपर्यंत पाणी आहे. रोड है और दूसरा मेन प्रॉब्लम क्या होता है ना, वो पेट्रोल पंप है ना, बहुत सारा गाड़ी उधर पेट्रोल पंप पे जाते हैं, तो इधर का रोड क्या होता है, ब्लॉक होता है. मतलब क्या, इधर से नहीं जा सकता है. जिसको फास्ट जाने का ना, वो क्या करता है, कैसे भी ये गाड़ी को ओवरटेक करके यही रोड पे आता है और वो क्रॉसिंग इधर ही है. तर आता आमचे शेजारी पण आले, चहा नाश्ता त्यांना पण दिला, मस्तपैकी खाल्ला. आणि दाखवते दर्श आणि त्याचे मित्र काय करतात.
लहानपणी जसं म्हणजे खेळायचो घर पातुकलीचा खेळ तशी ती खेळते. कधीतरी आता आल्यावर आमच्या इथं तशीच खेळतात ती. सगळे हंतूर्ण येतात, सगळी टॉवेल येतात खेळणी, तर ती घेऊन सगळे बसलेले असतात. आता मोबाईल घेतला तर बघते मी जरा. दर्श मोबाईल घेतलास तू? तो पाचू कुठं आहे? काय दिलं ना अंकलने भाजी? आमच्या शेजारी भाजी मस्त देतात एकदम, भरपूर आहेस भाजी. कच्चे आंबे, फुलगोबी, मुलाची भाजी, कोथिंबीरची पण जोडी आहे. चांगली आहे, फ्रेश आहे. कोथिंबीर भरपूर झाली. काल घ्यायला सचिनच बोलले नको घेऊ म्हणून, आणि आज आले तर. लिंबू पण भरपूर झाली आहे. शेतीची आहे, इथली उमानी शेतीची. फ्रेश भाजी, फ्रेश. फसल त्यांची खराब झाली बोलले ना ते, की पाऊस पडला. लसण तर घ्यायलाच नाही आता लागत आहे, कारण जी मस्कतवरून आणली त्याच्यानंतर अंकल दर आठवड्याला देते 4-5 पीस. भरपूर दिलं नाही. बटाटे बरोबर. आता तर घेतली काल 1 किलो घेतलीच बटाटे, कारण ऑफर मध्येच होती बटाटे काल. ओके. काकडी वगैरे नाही ना? पाऊस पडलाय बरोबर. ठीक आहे. इथे लावून ठेवायला असेल. रत्ता राहू दे त्यातच. त्यातली दिली सगळे. दर्शला दिली, त्याच्या मित्रांना दिले, दोघांना. माझा काय करतो सलाड कप पण ठेवा सलाड. मास्क्या नुसत्या, मला वाटतं पाऊस येईल, नुसत्या भनभन येईल.